नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या कार्यक्रमात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. बऱ्याचदा अनेक आजार हे आपण स्वतः ओढावून घेतो असं म्हणतात. कारण काय आहे, कधीकधी काही आजार हे अनुवंशिक असू शकतात, काही आजारांचं कारण वेगळं असू शकतं. मात्र आपल्या बदलत्या जीवनशैलीमध्ये जर आपण चुकीच्या प्रमाणात जीवनशैली अनुभवली किंवा अवलंबवली आणि त्याचे परिणाम, त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर जर झाले तर त्याचं रूपांतर काही आजारांमध्ये सुद्धा होऊ शकतं. आणि म्हणूनच असे हे आजार, अशा ह्या व्याधी नेमक्या कोणत्या, त्या व्याधी जर टाळायच्या असतील तर आपण काय करायला हवं आणि अशा व्याधी असे त्रास जर झालेच तर मग नेमकी उपचार पद्धत आपण कोणती घ्यायला हवी याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत नम्मा होमिओपॅथीमध्ये MD होमिओपॅथ असलेले डॉक्टर प्रांजल चव्हाण. नमस्कार. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात आधी नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्याधी, त्रास जर असेल तर लवकरात लवकर तुम्ही नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिक्सला भेट देऊ शकता. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, दादर आणि ठाणे, त्याचबरोबर पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद आणि कर्नाटकामध्ये सुद्धा नम्मा होमिओपॅथीच्या ब्रँचेस आहेत, जिथे जाऊन तुम्ही तुमच्या प्रश्नांचं निरसन तर करून घेऊ शकताच, परंतु त्याबरोबरच मोठमोठ्याच नाही तर अगदी छोट्या छोट्या त्रासांवर, व्याधींवर सुद्धा डॉक्टरांकडनं तुम्हाला खात्रीशीर इलाज मिळू शकतो. आज आपण डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. सगळ्यात सुरुवातीला नम्मा होमिओपॅथी या नावातच होमिओपॅथी ट्रीटमेंट ही आली. आता होमिओपॅथी ट्रीटमेंट कधी घेतली जाते आणि ही कशा पद्धतीची असते याबद्दल अनेक प्रेक्षकांना माहिती आहे. आजकाल आपण बघतो की इंटरनेटवर होमिओपॅथीबद्दल बरीचशी माहिती उपलब्ध असते. मात्र एक खात्रीशीर माहिती डॉक्टरांकडनं आल्यानंतर या होमिओपॅथीवर जास्त विश्वास प्रत्येकाचाच बसायला लागतो. होमिओपॅथी म्हणजे नेमकं काय आणि ती का प्रत्येकानेच अवलंबवावी याबद्दल काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथी. होमिओपॅथी म्हणजे काय? सिमिलर पॅथी म्हणजे काय? तर ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. नैसर्गिक उपचार पद्धती जेव्हा आपण अवलंबतो तेव्हा ती नैसर्गिक उपचार पद्धती आपल्या नैसर्गिक आजारांना किंवा ज्यांना आपल्याला अनफॉर्च्युनेटली जे झालेले आहेत त्यांना समूळ नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होमिओपॅथी. होमिओपॅथी ही काय आहे? तर होमिओपॅथी ही सगळ्यात जुनी आणि सगळ्यात पुरातन काळापासून चालत आलेली एक उपचार पद्धती आहे. या उपचार पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे वेदनारहित, आपण शब्द वापरूयात बेसिकली, वेदनारहित उपचार पद्धती. खूप साऱ्या व्याधींमध्ये काही आपण आपल्याला उपचार घेताना अनेक वेदना वगैरे होतात, पण ही उपचार पद्धती अशी उपचार पद्धती की वेदनारहित आहे. कुठल्याही पद्धतीचा हे उपचार घेताना काही त्रास होत नाही, कुठल्याही पद्धतीचा काही कॉम्प्लिकेशन्स त्या व्यक्तीला त्या ठिकाणी जाणवत नाही. अशी उपचार पद्धती अगदी सोपी आणि सरळ उपचार पद्धती आहे, ती म्हणजे होमिओपॅथी. आता आपण आपल्या नम्मा होमिओपॅथी संदर्भात समजून घेऊयात. आपली जी नम्मा होमिओपॅथी सिस्टीम आहे, जी नम्मा होमिओपॅथी ज्या आधारावर बेस आहे, तो बेस म्हणजे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक मेडिसिन सिस्टम. म्हणजे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं हा जो मोठा शब्द मी वापरला त्या शब्दाचा ब्रेक करून मी तुम्हाला समजावून सांगतो. इम्युनोजेनिक. इम्यून म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती. आजकालच्या या जगामध्ये प्रत्येक माणसाची, प्रत्येक व्यक्तीची जी रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती कोणाची चांगली, कोणाची वाईट, कोणाची कमी, कोणाची अधिक अशी जाणवायला लागते. त्या गोष्टींचा परिणाम काय होतं तर आपल्या शरीराला, आपल्याला वेगवेगळ्या व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. आपली जी रोगप्रतिकार शक्ती जी आपल्या शरीरामध्ये स्वतः जी आलेली आहे, ती शक्ती ज्या व्यक्तींमध्ये प्रभावितरित्या कार्य करते किंवा ज्या व्यक्तींना आजार झालेला आहे त्या व्यक्तींना किंवा त्या व्यक्तींमध्ये आपल्या होमिओपॅथीच्या माध्यमातून ही उपचार पद्धती त्या व्यक्तीचे थोडे व्यवस्थितरित्या रोगप्रतिकार शक्तीचे सेल्स वाढवायला नक्की मदत करत असते. आता आपण दुसरा मुद्दा समजून घेऊया, जेनिक म्हणजे काय. जेनिक म्हणजे काय तर अनुवंशिकता, जीन्स. जे आपल्या आईवडिलांकडनं किंवा आपल्या नातेवाईकांकडनं जे काही आपल्याला जीन्स आलेले आहेत, अनुवंशिकतेमुळे सुद्धा काही आजार हे आपल्याला होत असतात. त्या अनुषंगाने आपल्या शरीरामध्ये काही जीन्स आलेले असतात, त्याच्यामुळे सुद्धा काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला निर्माण होऊ शकतात. तर त्या संदर्भात त्या पद्धतीचेही उपचार आपल्याला या नम्मामध्ये आपल्याला मिळू शकत असतात. तिसरा शब्द मी तुम्हाला वापरला 6th जनरेशन.
सिक्स्थ जनरेशन म्हणजे काय, आजकालची ही जी आपली पिढी आहे, हे जे युग आहे ते सध्या धावपळीचं, धकाधकीचं, पटापट धावपळ जी आपण करतो आहे, जी दगदग आपण करतो आहे, किंवा चुकीच्या खाण्यापिण्याच्या पद्धती झालेल्या आहेत, किंवा फास्ट फूड झालेलं आहे, फास्ट लाईफ जे आहे, सेडेंटरी लाईफ जे झालेलं आहे, हे सगळं जे लाईफ आहे किंवा हे सगळं जे सिस्टम आहे हे आपलं सिक्स्थ जनरेशनमध्ये येतं. म्हणून ह्याला आम्ही म्हणतो की सिक्स्थ जनरेशन सिस्टम. म्हणजेच आपल्याला आपल्या नम्मा होमिओपॅथी सिस्टम्समध्ये काय प्रोव्हाइड केलं जातं, तर इम्युनोजेनिक मायाझमॅटिक्स सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक सिस्टम. म्हणजे या पद्धतीचे सगळे व्यवस्थित फॉर्म्युले अप्लाय करून आणि आम्ही एक व्यवस्थित पेशंटची मदत घेऊन, पेशंटचे सिम्पटम्स घेऊन आम्ही पेशंटला मदत करतो आणि त्या पद्धतीने काही औषधं त्याला प्रोव्हाइड करतो आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तीमध्ये नक्कीच छान बदल होतात आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला खूप छान रिझल्ट्स मिळत असतात. ही आहे आपली नम्मा होमिओपॅथीची सिस्टम. आपली ही चर्चा अशीच चालू राहणार आहे डॉक्टर, पण मात्र आता आपल्याला नाशिकवरनं सोनू वाघमारे यांचा कॉल येतोय. नमस्कार सोनू, बोला, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, मी सोनू वाघमारे बोलते नाशिकवरून. मला 2 महिन्यांपासून कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. आता काही दिवसांपासून मला ब्लिडिंग पण सुरू झालं आहे. तर मला पाईल्सचा आजार आहे का डॉक्टर? म्हणजे त्यांना झालेला नाही आहे मूळव्याध, मात्र ही स्टेज मूळव्याधची असू शकते का, असा त्यांचा प्रश्न. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही मला म्हणालात की तुम्ही नाशिक एरियातून राहतात. नाशिक एरिया म्हणजे थोडासा नाही म्हटलं तरी तिथे थोडा कमी पाऊस पडतो, ऊन जास्त आहे आणि थोडंसं तिथलं वातावरण आणि खाणंपिणं या गोष्टी बघता थोडंसं तुम्ही स्वतःला त्या बाबतीत मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे एक. आणि जसं आता नाशिकमध्ये आपली नम्मा होमिओपॅथी नाशिकमध्येही अवेलेबल आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकतात. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. आता कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, म्हणजे कसं तुम्हाला मैला कडक येतो आहे, म्हणजे तुमचा हार्ड स्टूल होत आहे. जर वारंवार तुम्हाला हार्ड स्टूल होतं आणि एवढ्या दिवसांपासून होतं आहे, तर जेणेकरून याच्यामध्ये शक्यता आहे पाईल्स होण्याची. म्हणजे का, कारण आता जसं तुम्ही म्हणता की तुम्हाला थोडं ब्लिडिंग पण होतं आहे. ब्लिडिंग का होतं आहे, तर कारण तो मैला त्याच्यातून घासून येतो आहे. तो जो कडक स्टूल जे होतं आहे, हार्ड स्टूल जे होतं आहे, तो मैला त्याच्यातून घासून येतो आहे आणि कदाचित त्या आतल्या ज्या बाजू आहेत किंवा आतलं जे गुदद्वाराच्या नसा आहेत त्यांना कुठेतरी चीर पडून कुठेतरी त्या ठिकाणी त्या फुगून त्याच्यातून ब्लिडिंग होत असावं, त्याच्यामुळे हे कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला जाणवत असावं. तर मला जरा एक असं महत्त्वाचं वाटतं की असू शकतं हे गोष्ट की ह्याच्यामध्ये हे मूळव्याध तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर नक्कीच तुम्ही नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये अवश्य भेट द्या आणि त्या अनुषंगाने तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी ट्रीटमेंट ही मिळत जाईल. सोनू यांच्या प्रश्नाचं निरसन तर नक्कीच झालेलं असेल, मात्र एक प्रश्न असा की त्यांनी जसं सांगितलं की 2 महिन्यापासून त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो आहे आणि आता त्यांना भीती आहे की ह्याचं रूपांतर मूळव्याधात होणार नाही ना. मात्र कॉन्स्टिपेशन हे आजकाल इतका कॉमन त्रास झालेला आहे की आपण स्वतः नेहमी, म्हणजे मग मुंबईसारख्या शहरात असो, नाशिक असो, पुणे असो किंवा कुठेही असो, आपण स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि आपण बघतो की कामाच्या धकाधकीमध्ये आपलं पाणी पिणं तितकं होत नाही, खाणं पिणं वेळेवर होत नाही आणि मग अशा वेळेला हायड्रेटेड बॉडी नसल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास हा मला वाटतं की 100 पैकी 80% लोकांना सध्या जाणवतो आहे. मग या त्रासाचं रूपांतर मूळव्याधात होऊ नये म्हणून प्रिकॉशनरी मेजर्स काय सांगाल? नाही, नक्कीच. जसं मॅडमने सांगितलं की पाणी, खरोखर जसं पाणी अतिशय पिणं गरजेचं आहे. कमीत कमी 4 लिटर पाणी हे दिवसामधून तुमच्या शरीरामध्ये जायलाच पाहिजे. कारण पाण्यामुळे तुम्हाला शरीरामध्ये आपली स्वतःची बॉडी ही हायड्रेट ठेवते. हायड्रेट ठेवल्यामुळे काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये पाचक रस व्यवस्थितरित्या फॉर्म होतात आणि त्यांचं योग्य पद्धतीने तिथे चलनवलन होतं. दुसरा मुद्दा हा की जो येणारा मैला आहे, जो तुम्हाला वॉशरूमचं येणार आहे, ते त्या ठिकाणी मॉइस्ट होतात, जे घासून येत नाही आणि कडक टॉयलेटला होत नाही. जेणेकरून तुम्ही पाणी अतिशय चांगलं पाणी पिलं पाहिजे. दुसरा मुद्दा काय, तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स वगैरेचा खाण्यापिण्यामध्ये वापर केला पाहिजे. लाईक मेथी, पालक, शेपू किंवा अनेक असे काही लिफी व्हेजिटेबल्स आहेत ते खाल्ले पाहिजेत. किंवा छोटासा एक सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा मुद्दा हा की जर रात्रीच्या जेवणापूर्वी किंवा रात्रीच्या जेवणानंतर एक केळं, एक बनाना जर तुम्ही खाल्लं तर नक्कीच ते तुम्हाला पचनक्रियेला उपयुक्त ठरतं. का, तर कारण जर तुम्ही केळं खाल्लं, केळ्यामुळे काय होतं, तर शरीरामधलं पचनक्रिया व्यवस्थित होऊन जो दुसऱ्या दिवशी येणारा मैला आहे तो स्वच्छरित्या साफ होऊन तो कडक न होता सॉफ्ट पद्धतीने त्या ठिकाणी खालच्या खाली तो निघून जातो आणि त्याचा तुम्हाला त्रास होत नाही. हा सगळ्यात त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट काय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाणंपिणं. खाण्यापिण्याची योग्य सवय, वेळ ठेवा. शक्यतो तरी संध्याकाळी
8च्या आत जर खाणं शक्य झालं तर शक्यतो तरी रात्रीचं जेवण शक्यतो 8च्या आत करण्याचा प्रयत्न करा. मला मान्य आहे कधी कधी धकाधकीच्या आयुष्यात आपल्याला नाही वेळ पाळता येत, पण जेवढी शक्य आहे तेवढी वेळ तर आपण नक्कीच पाळू शकतो. कारण आपल्याला सुधारायचं आहे, कारण आपल्याला आपलं आरोग्य आपल्या हातात हवं आहे, तर आपण पण त्यासाठी कष्ट हे केलेच पाहिजेत. म्हणजे नम्मा होमिओपॅथीमध्ये आल्यानंतर होमिओपॅथीचेच उपचार असतात, पण ते वेगळ्या पद्धतीने केले जातात. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की यशस्वी माणसं ही वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत नाहीत, तर एकच कार्य जे असतं ते वेगळ्या पद्धतीने करत असतात. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये सुद्धा इम्युनोजेनिक मयाझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथी ट्रीटमेंट अशा पद्धतीवर आधारित असलेली उपचार पद्धत देऊन किंवा असे उपचार देऊन रुग्णांना बरं केलं जातं. आजचा जो मुख्य विषय आहे तो आहे पाईल्स. जसं मी सुरुवातीला म्हणाले की बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजार हे आपण ओढावून घेतो, त्यातलाच हा एक त्रास आहे किंवा आजार आहे असं म्हणूया. उष्णतेचा विकार सुद्धा आपण याला म्हणू शकतो. तर पाईल्सबद्दल जरा थोडंसं जास्त म्हणजे जास्त त्याची फोड करून सांगाल का आम्हाला? ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण गुदद्वाराच्या जागी होणारा कुठलाही त्रास त्याला आपण सर्वसाधारणपणे पाईल्स असं संबोधतो. पण मी एक म्हणतो की त्या ठिकाणी वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे सिम्पटमनुसार वेगवेगळे आजार आहेत आणि त्याला एक वेगवेगळे नावं आहेत. जर गुदद्वाराच्या ठिकाणी आग होणे, खाज येणे, टोचल्यासारखं वाटणे असं जर काही त्या व्यक्तीला जाणवत असेल तर त्याला सर्वसाधारणपणे फिशर असं संबोधणं गरजेचं आहे. जर गुदद्वाराच्या ठिकाणी काही फोड्या आलेल्या असतील, काही पुस्ट्युल्स निर्माण झालेले असेल आणि त्याच्यातून जर काही पस, पू, पाणी, रक्त असं जर काही वाहत असेल तर त्याला सर्वसाधारणपणे आपण फिस्च्युला असं संबोधतो. आणि पाईल्स म्हणजे काय, तर आपलं जे गुदद्वार आहे, गुदद्वाराच्या आतल्या बाजूनं आणि बाहेरच्या बाजूनं जे काही कोंब सदृश्य निर्माण होतात किंवा कोंब त्या ठिकाणी येतात किंवा एक मस्सा किंवा एक मोड त्या ठिकाणी तयार झालेला असतो, त्याला सर्वसाधारणपणे आपण पाईल्स म्हणतो. या पाईल्सलाच मराठीमध्ये मूळ व्याध म्हणतात. पण मूळव्याध होण्याची कारणं ही वेगवेगळी असू शकतात. म्हणजे सर्वसाधारणपणे जर बघायला गेलं तर अतितिखट पदार्थांचं सेवन करणं असो किंवा धूम्रपान, मद्यपान यासारखी व्यसनं वारंवार करणं असो किंवा मग अतिउष्ण पदार्थांचं सततचं सेवन असो किंवा वेगवेगळ्या आपण ज्या गोष्टींकडे नेहमी दुर्लक्ष करतो त्या दुर्लक्षित गोष्टीच पुन्हा जाऊन मूळव्याधामध्ये त्याचं रूपांतर होऊ शकतं. यासाठी अनेक कारणं आहेत. ती कारणं कोणकोणती आणि अशी जर कारणं असतील तर नेमकी प्रेक्षकांनी किंवा त्या मूळव्याध होणाऱ्या व्यक्तीने काय काळजी घ्यायला हवी? नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो डिसीज कंडिशन आहे, हा डिसीज कंडिशन मुळात आपण स्वतःहूनच स्वतःवर ओढून घेतलेला आजार असं मी तर संबोधतो. कारण कसं होतं, खूप साऱ्या लोकांची चुकीची जेवणाची पद्धत म्हणजे काय, तर वेळी अवेळी जेवण, योग्य वेळ खाण्याची पद्धत म्हणजे कसं, तर जे काही सात्विक आहार जो तुम्ही खाल्ला पाहिजे तो न खाणं, अति मांसाहार करणं किंवा अति उष्ण पदार्थ खाणं, असं अति मसालेदार खाणं किंवा अति तर्रीवाले पदार्थ खाणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टींमुळे बेसिक हे कॉम्प्लिकेशन्स आपल्या शरीरामध्ये जाणवायला लागतं. काय कॉम्प्लिकेशन होतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण अशा पद्धतीचे पदार्थ खातो किंवा अति कुठली व्यसन करतो, लाईक धूम्रपान असू देत, अल्कोहोल असू देत किंवा अजून दुसरी कुठली व्यसनं असू देत, त्या गोष्टींचा परिणाम आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे आपली चयापचय क्रिया संस्थेवर होत असतो. त्याच्यामुळे काय होतं, तर आपली पचनक्रियेचे जे पंचपाचक रस असतात ते व्यवस्थित शरीरामध्ये तयार होत नाहीत आणि त्या अनुषंगाने आपल्या जेवणाचं किंवा आपण जे काही जेवण खाल्लेलं आहे त्याचं व्यवस्थित पचन होत नाही आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला त्याचा गोष्टीचा त्रास जाणवायला लागत असतो. पण या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं तर याचं रूपांतर किती गंभीर स्वरूपात होऊ शकतं? जर ह्या आजाराचं गांभीर्य आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर फार मोठं गांभीर्य आहे. कारण ह्या आजाराला कोणीही हलक्यात घेऊ नये असं मला वाटतं. कारण हा आजार पुढे जाऊन फार मोठ्या घटकांसाठी म्हणजे अगदी कॅन्सरपर्यंत हा आजार जाऊ शकतो. कारण आपल्या शरीरामध्ये आपला हा जो काही त्रास होतो, जो गुदद्वाराच्या ठिकाणी आग होणे, खाज येणे, दुखणे, रक्त येणे, हे असे अनेक घटक आपल्याला कधी ना कधी जाणवत असतात. पण जर आपण त्याच्यावर वेळीच उपचार घेतले नाहीत किंवा वेळीच जर आपण त्याचं व्यवस्थित पालन केलं नाहीत किंवा ज्या चुकीच्या पद्धती आपण ज्या अवलंबत आहोत त्या जर आपण फॉलो ठेवल्या तशाच, तर आपल्याला ह्याचा गंभीर परिणाम भविष्यात जाणवू शकतो. त्याच्यामुळे माझं प्रत्येक व्यक्तीला एक सल्ला राहील, जर तुम्हाला असे काही कॉम्प्लिकेशन जाणवत असतील किंवा तुमची जर काही चुकीची खाण्यापिण्याची पद्धत असेल तर शक्यतो ती टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्या अनुषंगाने तुम्ही उपचार पद्धतीही घ्या.
बरोबर आहे. पण मुळात आपण जे म्हणतो ना की पाईल्स किंवा मूळव्याध हा जसा आजार, याची कारणं तुम्ही सांगितलेली आहेत की एक चुकीची जीवनशैली, त्यामुळे तर तो होऊच शकतो. पण त्याचबरोबर स्त्रियांना हे जास्त धोकादायक आहे का, की स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त? कारण आपण बघितलं तर युरिन इन्फेक्शनचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये थोड्याफार प्रमाणात जास्त असतं, तर मूळव्याधाचं सुद्धा प्रमाण जास्त असू शकतं का? हो, नक्कीच. खूप साऱ्या व्यक्तींमध्ये म्हणजे बेसिकली स्त्रियांमध्ये मूळव्याध हा कधी जाणवतो तर ड्युरिंग अँड आफ्टर प्रेग्नन्सी, डिलिव्हरीच्या दरम्यान, त्या जे 9 महिने असतात त्या दरम्यान किंवा आफ्टर डिलिव्हरी या व्यक्तींमध्ये मोस्ट ऑफ दी स्त्रियांमध्ये आपल्याला हा प्रकार जाणवू शकतो. किंवा काही स्त्रियांचं कसं असतं, आपल्या ज्या भारतीय स्त्रिया आहेत त्या थोडंसं शिळं अन्न वगैरे काही खातात. मोस्टली ती सवय असते खूप साऱ्या स्त्रियांना की पुरुषांना किंवा आपले जे रिलेटिव्ह त्यांना ते चांगलं अन्न देतात आणि जे काही कालचं वगैरे उरलेलं आहे ते शिळे पदार्थ त्या स्वतः ते खातात. तर माझ्या दृष्टीने हे प्रत्येक स्त्रीला मी हा सल्ला देईल की चुकीचं किंवा असं शिळे पदार्थ खाऊ नका, कारण त्या गोष्टीने त्या स्त्रीला त्याचे डायजेस्टिव्ह परिणाम होत असतात किंवा त्याचे डायजेशन जे असतं ते वीक होऊ शकतं आणि ते जे वीक डायजेशन झालं तर त्याला नक्कीच कॉम्प्लिकेशन जाणवतं, ते म्हणजे मूळव्याधच. बऱ्याचदा कसं होतं की अशा आजारांवर किंवा अशा त्रासांवर एखादी व्यक्ती जिला हा आजार झालेला आहे, त्रास होतो आहे, ती व्यक्ती खुलेपणाने बोलू शकत नाही. म्हणजे जितके डॉक्टर मनमोकळेपणाने या विषयावर चर्चा करू शकतात किंवा आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकतात, पण एखादी व्यक्ती जर मूळव्याधासारखा त्रास घेऊन डॉक्टरांसमोर आली तर खुलेपणाने ती बोलू शकत नाही. अशा वेळेला नम्मा होमिओपॅथीमध्ये त्या व्यक्तीला, त्या रुग्णाला कशा प्रकारे हाताळलं जातं? नक्कीच, खूप छान बोललात तुम्ही. कारण काय तर ह्याला आपण मराठीमध्ये अवघड जागेचं दुखणं असं आपण म्हणतो, बरोबर आहे. कारण अवघड जागेचं दुखणं म्हणजे काय, की ना धड ते सांगता येत नाही, ना धड सहनही करू शकत नाही. त्रास तर होतोच आहे, पण सांगणार कोणाला आणि सांगणार कशा पद्धतीने आणि सांगण्यासारखी व्यक्ती किंवा आपल्याला नक्की मार्गदर्शन करणारी व्यक्ती कुठे भेटेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न व्यक्तीला पडतो. त्याच्यामुळे खूप सारे व्यक्ती त्याच्याकडे इग्नोर करतात आणि काहीतरी अमुक छोटीशी कुठली ना काहीतरी औषध उपचार पद्धती घेऊन त्याला सप्रेस करण्याचा किंवा तात्पुरता त्याला इलाज करण्याचा प्रयत्न करतात. पण माझा तुम्हाला प्रत्येकाला एक सल्ला राहील की जर असं काही तुम्हाला कॉम्प्लिकेशन जाणवत असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिकमध्ये भेट द्या, की या ठिकाणी आम्ही सगळे डॉक्टर्स त्या ठिकाणी चर्चा करून व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. जे व्यक्ती आहेत, जे कॉम्प्लिकेशन ज्या वयांमधील स्त्री पुरुष कोणालाही जाणवत असतील तर नक्कीच आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून, योग्य पद्धतीने चेकअप करून, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून आणि व्यवस्थितरित्या त्याला औषधोपचार पद्धती देऊन, बेसिकली जसं मी मगाशी म्हणालो की इम्युनोजेनिक मॅझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक सिस्टीम आहे. ही होमिओपॅथिक सिस्टीम जी आहे ती आता खूप छान पद्धतीने नम्मा होमिओपॅथीमध्ये फॉलो केली जाते. तिचा नक्कीच सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा असं मला वाटतं. आणि नक्कीच जर तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन असेल तर डेफिनेटली तुम्ही आमच्या या शाखेमध्ये येऊ शकता. आणि आज आपण एका मुख्य विषयावर, आजचा मुख्य विषय हा आहे मूळव्याध. यावर तर आपल्याला चर्चा करायची आहे, डॉक्टरांकडनं योग्य मार्गदर्शन सुद्धा घ्यायचं आहे. पण बऱ्याचदा हा आजार जो आहे किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास हा शरीरामध्ये जेव्हा मूळ घट्ट करतो आपलं, त्यामध्ये फक्त शारीरिकच त्रास आपल्याला होत नाही तर मानसिक त्राससुद्धा होतो. आणि म्हणून कोणत्याही आजारावर उपचार करताना फक्त शरीरातनंच तो आजार बाहेर काढणं तेवढंच महत्त्वाचं नसतं, तर मनातनं मानसिकरित्या सुद्धा तो आजार बाहेर काढणं सुद्धा तितकंच महत्त्व असतं. आणि ही महत्त्वाची गोष्ट फक्त मीच सांगत नाही किंवा डॉक्टरच सांगत नाहीत, नम्मा होमिओपॅथीचे सगळे डॉक्टर्स सांगतातच, पण त्याचबरोबर उपनिषदात सुद्धा याचा असाच उल्लेख आहे की कोणताही आजार हा समूळ नष्ट करण्यासाठी नेहमी शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे तितकंच महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तितक्याच महत्त्वपूर्णपणे ह्या दोन्ही गोष्टींमधनं हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि तेच तर करत आहे नम्मा होमिओपॅथी. तर पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे, मूळव्याध या विषयाकडे येतोय. मी जसं ब्रेकच्या आधी म्हणाले की तुम्हीच म्हणालात की अवघड जागेचं दुखणं हे सांगताही येत नाही आणि नाही सांगितलं तर याचा त्रास वाढू शकतो, याचं गंभीर स्वरूपात रूपांतर होऊ शकतं. असे काही रुग्ण तुमच्याकडे आलेले ज्या अशा गंभीर स्वरूपात आल्यानंतर त्यांना तुम्ही पूर्णपणे बरं केलं आणि आज ते एक आनंददायक जीवन जगत आहेत? नक्कीच. मला आता एका पेशंटची त्या ठिकाणी आठवण झाली. अगदी 30लं पेशंट आहे, अगदी तरुण पेशंट आहे. त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीला जो काही प्रॉब्लेम झाला किंवा त्या व्यक्तीला जे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले होते पाईल्सचे, आणि नम्मामध्ये आल्यानंतर त्याला किती सुधारणा झाली, त्या अनुषंगाने एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो. तो तरुण
हॉस्टेलला राहत होता. त्याचं जे काही कॉलेज लाईफ होतं, जवळपास त्याची जी काही 5-6 वर्ष होती त्याने ती हॉस्टेलमध्ये काढलेली होती. हॉस्टेल लाईफमध्ये त्या व्यक्तीकडनं काही चुकीच्या व्यसनांचा तो अधीन गेलेला होता. चुकीची व्यसनं त्या व्यक्तीला जडलेली होती आणि परिणामी विथ काही खाणंपिणं, चुकीचं काही खाणंपिणं, हॉटेलचं खाणं सारखं त्या अनुषंगाने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पाईल्स उत्पन्न झाला. म्हणजे काय झालं तर त्या व्यक्तीच्या गुदद्वाराच्या भागातून कंटिन्युअसली ब्लिडिंग व्हायचं, म्हणजे अगदी त्याला सहनच होत नव्हतं, एवढा त्याला त्रास हा होत होता. जेव्हा त्याला नम्मा होमिओपॅथीची माहिती मिळाली आणि त्याने नम्मा होमिओपॅथीच्या शाखेमध्ये जेव्हा भेट दिली तेव्हा आम्ही त्याला नक्कीच खूप छान उपचार पद्धती दिली. जसं मी मगाशी म्हणाल की इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक सिस्टीम फॉर्म्युला जो त्याला अप्लाय केला आणि त्या अनुषंगाने त्याला इतका छान फरक पडलेला आहे की ती व्यक्ती आता एकदम छान आणि आनंदी लाईफ जगत असे. आपल्याला ही चर्चा अशीच चालू ठेवायची आहे. मात्र आत्ता आपल्याला मुंबईतून परळवरनं एक फोन येतोय सुनील जाधव यांचा. नमस्कार सुनीलजी, बोला. नमस्कार डॉक्टर, मी सुनील जाधव परळवरून बोलतोय. माझी कोलोनोस्कोपी झाली आहे आणि फिजरचा त्रास डायग्नोज झाला आहे. मला खूपच आग होते. मला नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार मिळू शकेल का? त्यांनी सगळ्या प्रकारच्या टेस्ट केलेल्या आहेत आणि योग्य निदान झालेलं आहे. मात्र आता उपचार घेताना नम्मामध्ये ते कशा पद्धतीने घेतले जातील असा हा त्यांचा प्रश्न आहे. नक्कीच. असं जर तुम्ही तर सांगितलं की तुम्ही परळमध्ये राहतात, म्हणजे अगदी तुमच्या हाकेच्या अंतरावरच आपली नम्मा होमिओपॅथी आहे. ती म्हणजे कुठे तर दादर शाखेमध्ये तुम्ही नक्कीच येऊन त्या ठिकाणी नक्कीच चांगले उपचार घेऊ शकता. आता जसं तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही कोलोनोस्कोपी केलं आणि तुम्हाला त्या ठिकाणी फिशरचा त्रास हा दाखवलेला आहे. तर आता महत्त्वाचं म्हणजे जसं की तुमचं निदान तर झालेलं आहे पण आता उपचार बाकी आहेत, बरोबर. आता नक्कीच तुम्हाला नम्मा होमिओपॅथीमध्ये चांगले उपचार पद्धती मिळतील. जसं मी मगाशी म्हणालो की नम्मा होमिओपॅथीमध्ये नक्कीच तसे त्या पद्धतीने उपचार पद्धती मिळेल. आता आपल्या नम्मा होमिओपॅथीमध्ये इम्युनोजेनिक मायझमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक सिस्टीम आहे. या सिस्टीमच्या अंतर्गत नक्कीच तुमचा जो काही त्रास आहे तो निश्चितरित्या कमी होण्यास नक्की मदत होईल. तुम्ही नक्कीच आमच्या शाखेमध्ये भेट देऊ शकतात आणि त्या अनुषंगाने तुम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल आणि नक्कीच तुम्हाला उपचार योग्य निदान होऊन योग्य त्रास जो काही तुमचा त्रास होतो आहे तो योग्य पद्धतीने निघून जाण्यास नक्की मदत होईल. तर नम्मा होमिओपॅथीचा मूळ उद्देश हाच आहे की रुग्ण त्यांच्या व्याधी घेऊन, त्यांचे आजार घेऊन या क्लिनिकमध्ये येतात. मात्र हे आजार इथेच ठेवून एका सुंदर हास्यासह आणि एका सुंदर जीवनासह या क्लिनिकमधून बाहेर पडत असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्याधी त्रास जरी असेल तरी नम्मा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिकला नक्की भेट द्या. तुम्हाला डॉक्टरांशी संपर्क साधायचा असेल, अपॉइंटमेंट घ्यायची असेल, तुमच्या प्रश्नांचं निरसन करून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. पुन्हा एकदा आपण या विषयाकडे वळतो आहोत आणि असे अनुभव अनेक तुमच्या गाठीशी आहेतच. मात्र घरच्या घरी सुद्धा काही काळजी घेता येते आणि ही काळजी घेतल्यानंतर सुद्धा अशा प्रकारच्या आजारांना आपण टाळू शकतो किंवा त्याची इंटेन्सिटी तरी कमी करू शकतो. अशा काही टिप्स आपल्या प्रेक्षकांना द्या. हो, नक्कीच. कारण कसं आहे, हा आजार आपण आपल्यावरूनच हा ओढून घेतलेला आजार. जसं मी मगाशी म्हणालो की हा आजार हा कुठून बाहेरून किंवा आलेला नाही आहे. हा आजार आपणच आपल्यावर ओढून घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं निरसन पण आपल्यालाच करायचं आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या काही घरगुती टिप्स म्हणजे सगळ्यात सोप्या आणि साध्या आहेत. काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेत जेवण करणे. खूप सारे व्यक्ती वेळेत जेवण करत नाहीत, योग्य वेळ पाळत नाहीत, त्याच्यामुळे बेसिकली डायजेशन तुमचं वीक होतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय तर तुम्ही जे काही स्पायसी, तेलकट, तिखट, आंबट ह्या ज्या गोष्टी अतिसेवन करत असाल किंवा अति मांसाहार करत असाल तर हे शक्यतो तुम्ही टाळण्याचा जरा प्रयत्न केला पाहिजे. जो काही आहार घेत असाल तो योग्य पद्धतीनं या सात्विक आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि समतोल आहार घेणं अत्यंत गरजेचं आहे. तिसरं म्हणजे वॉटर इनटेक म्हणजे पाणी पिणे. आपल्या शरीरामध्ये, आपल्या माणसाच्या शरीरामध्ये आपल्याला कमीत कमी दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी हे व्यक्तीने पिलंच पाहिजे. का? कारण आपल्या शरीरामध्ये मिनरल आहेत म्हणून आपण त्याला मिनरल वॉटर म्हणतो, बरोबर. तर आपल्या शरीरातले हे जे मिनरल घटक आहेत ते आपल्या शरीरातलं डायजेशन क्रिया म्हणजे आपल्या शरीरातले जे ॲसिड जे उत्पन्न होत असतात, आतले पंचपाचक रस जे तयार होत असतात त्यांना एक स्टेबल ठेवण्याचं काम हे पाणी करत असतात. पण याचबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी असतात ज्यावर नम्मा होमिओपॅथीमध्ये उपचार केले जातात. म्हणजे मूळव्याध हा एकच त्रास घेऊन आलेली व्यक्ती, तिला अनेक बाकीचे सुद्धा त्रास असू शकतात किंवा अगदी बेसिक लेवलला ॲसिडिटीसारखाच त्राससुद्धा एखाद्या मोठ्या आजारात त्याचं रूपांतर होऊ शकतं जर दुर्लक्ष केलं तर. मग अशा वेळेला डॉक्टर कशा प्रकारे त्या व्यक्तीला सल्ला देतात आणि फक्त मूळव्याधच नाही
नाही तर त्याबरोबर इतर अनेक आजार किंवा इतर अनेक त्रास होमिओपॅथी ट्रीटमेंटमुळे कमी होऊ शकतात. नक्कीच नक्कीच नक्कीच. या ठिकाणी जसं मॅडमने सांगितलं की ॲसिडिटी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे हेच आहे की जे व्यक्ती कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं अतिसेवन करत असतील, लाईक धूम्रपान किंवा अल्कोहोल घेत आहेत, कुठलं व्यसन करत आहेत किंवा अति तेलकट तिखट खात आहेत, त्या व्यक्तींमध्ये ॲसिडिक लेवल किंवा पंचपाचक रस किंवा ॲसिड तत्व हे खूप वाढतात आणि त्याच्यामुळे खूप सारे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होत असतात. त्याच्यामुळे नम्मा होमिओपॅथीमध्ये ह्या अनुषंगाने व्यवस्थितरित्या त्याच्यावर उपचार पद्धती ही दिली जाते. या नम्मा होमिओपॅथीमध्ये कशा प्रकारची औषधांची ट्रीटमेंट होते? म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की हे फक्त या ज्या असह्य वेदना होतात किंवा मूळव्याध झालेली व्यक्ती आणि त्याचं गंभीर स्वरूपात रूपांतर झालेली व्यक्ती ही चार चौघांमध्ये अगदी मोकळीकपणे वावरू शकत नाही. तिला खूप अवघड जातं सगळ्यांबरोबर वावरताना किंवा कुठेही प्रवास करताना म्हणा किंवा कुठेही जाताना. तर अशा वेळेला तिचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असतो ते दुखणं कमी करणं किंवा ती चार चौघांमध्ये वावरू शकेल इथपर्यंतचा त्रास कमी करणं. तर तुम्ही सगळ्यात आधी कशावर भर देता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे व्यक्ती ज्या गोष्टीच्या अनुषंगाने आलेले आहेत. आता खूप साऱ्या व्यक्तींना काही कॉम्प्लिकेशन असे जाणवत की काही जणांना खूप पेन होत असतं की ते म्हणतात की सर मी साधं खुर्चीवर 5 मिनटं बसू पण शकत नाही. का? कारण त्या ठिकाणी मला टोचल्यासारखं वाटतं, दुखल्यासारखं वाटतं. तर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं जे दुखणं आहे म्हणजे मेन आम्ही सिम्टमवर पहिला भर देतो. निदान त्याची पहिली काही दिवसात त्याची लक्षणं कमी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याची लक्षणं कमी झाल्यानंतर आम्ही त्याच्या मूळ पदावर म्हणजे त्याच्या मूळ आजारावर आम्ही फोकस करून त्या ठिकाणी औषधोपचार पद्धती करतो. काही जणांना अति रक्तस्राव त्या ठिकाणी होत असतं, खूप सारं ब्लिडिंग होत असतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर ब्लिडिंग झालं तर ॲनिमिया किंवा बाकीचे काही मेजर कॉम्प्लिकेशन जाणवू शकतात. तर सगळ्यात महत्त्वाचा आमचा पहिला भर असतो की जर मूळव्याधामध्ये जर खूप साऱ्या व्यक्तींना जर ब्लड येत असेल, कॉम्प्लिकेशन कुठले जाणवत असेल तर त्याचा पहिले तो मुद्दा त्याचा कमी करणं किंवा त्याला पहिलं त्या दृष्टीने ट्रीटमेंट देणं अत्यंत गरजेचं आहे. मग पहिले फोकस आम्ही तुमच्या साईन अँड सिम्टम्सवर करून सायन्स अँड सिम्टम बेटर झाल्यानंतर डेफिनेटली तुमच्या मूळ पदावर किंवा तुमच्या मूळ आजारावर त्या ठिकाणी उपचार पद्धती दिली जाते. बरोबर. डॉक्टर प्रांजल, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात, उत्तम असं मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं. पण त्याचबरोबर कोणत्याही आजाराकडे किंवा कोणत्याही त्रासाकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर जर उपचार घेतले तर नक्कीच आपण कोणत्याही व्याधीतून कोणत्याही त्रासातून अगदी मुक्त होऊ शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो. हा एक मोलाचा सल्ला तुम्ही दिलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथीच्या जवळच्या क्लिनिक्सना नक्की भेट द्या आणि त्वरित तुमच्या त्रासातून मुक्तता मिळवा. तुम्हाला जर जवळच्या क्लिनिक्सना भेट द्यायची असेल तर नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आता संपूर्ण महाराष्ट्रभर आहेत. म्हणजे मुंबईमध्ये दादर, ठाणे, त्याचबरोबर पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर आणि कर्नाटकामध्ये सुद्धा नम्मा होमिओपॅथीची क्लिनिक्स आहेत. नम्मा होमिओपॅथीच्या डॉक्टरांचा एकच उद्देश आहे, रुग्णाला संपूर्णपणे बरं करणं आणि त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मितहास्य असणं. तेव्हा लवकरात लवकर नम्मा होमिओपॅथीच्या क्लिनिक्सना भेट द्या. संपर्क साधण्यासाठी खाली स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता आणि लवकरात लवकर अपॉइंटमेंट घेऊ शकता. पुन्हा भेटणार आहोत नम्मा होमिओपॅथीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी.